तुम्ही पण जेव्हा सोशल मीडिया ओपन करता तेव्हा तुम्हाला तरुण मंडळी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करताना दिसतात का? 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणं जणू आता सर्वांचं स्वप्नच झालंय. या रील्स पाहून तुमच्यापैकी अनेक जणांनी 12 ज्योतिर्लिंगासोबत बघू असं प्रॉमिस कोणाला कोणाला तरी केलंच असेल. पण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायची आवड तरुणांमध्ये का निर्माण झाली? डान्स पार्टी चिल सोडून आपली तरुणाई का जाते ज्योतिर्लिंगाकडे? ट्रेंड आहे म्हणून की अजून काही? चला आज या व्हिडिओमधून सर्व जाणून घेऊयात. आता तुम्हाला मी विचारतो, मला एक सांगा, ही तरुणाई जर फक्त ट्रेंड म्हणून तिथे जात असेल तर त्यांना संपूर्ण 12 ज्योतिर्लिंग फिरावं असं का वाटत असेल? मित्रांनो, जिथे ट्रेंड आला तिथे श्रद्धा नाही, आणि जिथे श्रद्धा नाही तिथे 12 ज्योतिर्लिंग फिरण्याची इच्छा नाही. अशी लोक संपूर्ण 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करू शकत नाही. फार फार तर ते 1 ते 2 ज्योतिर्लिंगच फिरू शकतात. पण तरीही ते पूर्ण कसं काय फिरत आहेत? याचं कारण म्हणजे या जागेंचा असलेला इतिहास. एखादा माणूस कितीही ट्रेंड म्हणून या जागेवर गेला तरी तिथे गेल्यानंतर त्याला तिथे भगवान शिवशंकरांचं अस्तित्व जाणवतं. या प्रत्येक जागेमध्ये शिवशंकर आहेत. एका नंतर एक जेव्हा या जागेचा इतिहास खुलतो तेव्हा तो भगवान शिवजींचं अस्तित्व आणि त्यांची महिमा सांगतो. म्हणून तरुण मंडळी स्वतःला शिवजींच्या भक्तीमध्ये लीन होण्यापासून थांबवू शकत नाही. आणि हेच कारण आहे की आपली तरुणाई आज या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत आहे. आता नेमका या जागेचा काय असा इतिहास आहे जो या तरुणांना भक्तीत लीन करतो? चला तोही जाणून घेऊया. 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग. गुजरातमध्ये सौराष्ट्र इथे असलेलं हे मंदिर अरबी समुद्राजवळ आहे आणि दिसायला प्रचंड आकर्षक आहे. गजनीच्या मेहमूने आणि अनेकांनी या मंदिराला उद्ध्वस्त करण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केला, तरीही हे मंदिर जसंच्या तसं उभं आहे. अनेक वेळा त्याची पुनर्निर्मिती करण्यात आली. या मंदिराजवळ गेल्यानंतर भगवान शिव जवळपास आहेत असं जाणवतं. प्राचीन ग्रंथांनुसार हे मंदिर चंद्राने तयार केलंय असंही सांगितलं जातं. दुसरं ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. दक्षिणेचा कैलाश म्हणूनही याची ओळख आहे. आता याचं नाव मल्लिकार्जुन का? तर मल्लिका म्हणजे माता पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शिवजी. याच मंदिराचा इतिहास म्हणजे गणपती बाप्पा आणि त्यांचा भाऊ कार्तिकेय यांच्यामध्ये एक वाद झाला. गणपती बाप्पांना कार्तिकेयच्या आधी लग्न करायचं होतं, म्हणून दोघांनी ठरवलं की जो पृथ्वीच्या प्रदक्षिणा आधी पूर्ण करेल तो आधी लग्न करेल. यावेळेस कार्तिकेयांनी आपलं वाहन मोरासोबत संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा केली आणि बाप्पांनी शिव पार्वतीची प्रदक्षिणा केली. ही हार कार्तिकेय यांना सहन झाली नाही, म्हणून ते रुसून निघून गेले. त्यांच्यासाठी माता पार्वती तिथे आल्या, मात्र ते तिथूनही निघून गेले. माता पार्वती तेव्हा खूप हताश झाल्या, म्हणून तिथे भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले. तेव्हापासून या जागेला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग नाव पडलं. तिसरं ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. उज्जैनमधलं महाकालेश्वर मंदिर हे शंकराच्या स्वयंभू रूपात असल्याचं सांगितलं जातं. याचा इतिहास म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे एकत्र असताना शिवजींच्या मनात दोघांची परीक्षा घ्यायची असं ठरलं. प्रकाशाचा अंत कुठे हे शिवजींनी दोघांना शोधायला सांगितलं. तेव्हा विष्णूंनी हार मानली, मात्र ब्रह्मा यांनी अंत सापडला असं खोटं सांगितलं. तेव्हा शिवजींनी ब्रह्मा यांची कधीच पूजा केली जाणार नाही असा शाप दिला. तेव्हा ब्रह्मा यांनी माफी मागितली आणि त्या स्तंभामध्ये स्थित होण्याची इच्छा मागितली. तेव्हापासून हा स्तंभ तिथे होता. मग याचं रूपांतर लिंगामध्ये झालं आणि याला ज्योतिर्लिंग म्हणून पूजलं जाऊ लागलं. चौथं ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. राजा मादंताने नर्मदेच्या किनाऱ्यावर असलेल्या या पर्वतावर भगवान शिवजी यांना प्रसन्न करण्यासाठी घोर तपश्चर्या केली आणि तेव्हा भगवान शिव यांना इथेच राहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा शिवभक्त कुबेर यांनी भगवान शिव यांच्यासाठी ही ज्योतिर्लिंग तयार केली. पाचवं ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ ज्योतिर्लिंग. 4 धामांपैकी एक असलेलं हे मंदिर हिमालय पर्वतरांगांमध्ये हे वसलेलं. इतर ज्योतिर्लिंगांमध्ये केदारनाथ हे सर्वात उंचीवर बांधलेलं आहे. याचा इतिहास म्हणजे कुरुक्षेत्राला जेव्हा कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध झालं तेव्हा पांडवांचा विजय झाला. तेव्हा आपल्या भावांचा पराभव केला म्हणून पांडव स्वतःला दोषी मानत होते. त्यातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवजींची तपश्चर्या करण्यासाठी सर्व पांडव पहिल्यांदा काशीला गेले. त्यानंतर त्यांना हिमालयीन पर्वतावर जाण्याचा आदेश मिळाला. भगवान शिव त्यांना लवकर या पापातून मुक्त करणार नव्हते, म्हणून त्यांनी एका म्हशीचं रूप घेऊन गुप्त काशीला पोहोचले. इतर म्हशींपेक्षा वेगळी दिसणाऱ्या ह्या म्हशीला पाहून भीमाने या म्हशीची शेपटी पकडली. पण भीमाच्या शक्तीमुळे ह्या म्हशीचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडले. तिच्या पाठीकडचा भाग केदारनाथ इथे पडला आणि केदारनाथ मंदिराचा जन्म झाला असं म्हणतात. तसंच तिच्या शरीराचा इतर भाग हा तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर, मधमहेश्वर या ठिकाणी पडले. ज्या ठिकाणी हे पडले त्यामुळे या जागांना पंचकेदार म्हणूनही ओळखलं जातं. यानंतर भगवान शिवजीने पांडवांना पापातून मुक्त केलं आणि स्वतः केदारनाथ येथे निवास करण्याचा निश्चय केला. 6वं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. भगवान शिव आणि कुंभकर्ण पुत्र भीम मध्ये घोर युद्ध झालं. युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवतांना महादेवाला कायमस्वरूपी
येथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले. या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे नाव भीमाशंकर पडले. भीमाशंकर मंदिराने अहंकारावर अखंड श्रद्धेचा विजय म्हणून चिन्हांकित केले आणि अशा प्रकारे जो कोणी शुद्ध अंतःकरणाने मंदिराला भेट देतो तो सर्व मानसिक अशुद्धीपासून मुक्त होतो. 7वं ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ. वाराणसी इथे असणारं हे मंदिर. याचा इतिहास असा की काशीचं प्रमुख मंदिर क्रूर कुलबुद्दीन ऐबक यांनी पाडलं आणि तिथे मस्जिद उभारली. त्यानंतर अकबराच्या काळात या मंदिराचं पुनर्निर्माण झालं, पण औरंगजेबाने पुन्हा हे मंदिर पाडलं आणि पुन्हा आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदिर बांधलं. असा या जागेचा इतिहास आहे. 8वं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. नाशिकजवळ ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. बाळाजी बाजीराव तिसरे पेशवे यांनी हे मंदिर बांधले. याचा इतिहास असा की पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गौतम ऋषींनी इथे कठोर तपश्चर्या करून गंगा नाशिकला आणण्याचं वरदान मागितलं. त्यामुळे गंगा अर्थात गोदावरी इथे उगम झाला असं सांगतात. त्यामुळे या त्र्यंबकुशींमुळे मंदिराला त्र्यंबकेश्वर हे नाव पडले. 9वं ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग. हिंदू पौराणिक कथेनुसार राक्षस राजा रावणाने वरदान मिळवण्यासाठी येथे शिवजींची पूजा केली, ज्याचा उपयोग त्याने जगावर विनाश करण्यासाठी केला. रावणाने शिवजींना एकामागून एक आपली 10 मस्तकं अर्पण केली. त्यामागच्या या कृत्याने पुढाकार घेऊन जखमी झालेल्या रावणाला बरे करण्यासाठी शिव अवतरले. वैद्य म्हणजे डॉक्टर म्हणून त्यांनी काम केलं असं त्यांना संबोधलं जातं. शिवजींच्या या पैलूने मंदिराच्या नावाला प्रेरणा दिली आणि नाव पडलं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग. 10वं ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. गुजरात. नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात इथल्या द्वारका इथे आहे. शिवपुराणानुसार नागेश्वर ज्योतिर्लिंग हे स्थापन कसं झालं तर शिवभक्त सुप्रिया हिच्यावर एकदा एका राक्षसाने आक्रमण केलं. तेव्हा तिने शिवजींची तपश्चर्या केली आणि तिथे शिव प्रसन्न झाले आणि हे मंदिर इथे उभारण्यात आलं. 11वं ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर ज्योतिर्लिंग. या मंदिराला रामेश्वर असं नाव पडलं कारण रामाने स्वतः या मंदिराची स्थापना केली असं सांगण्यात येतं. श्रीलंकेला जाण्याआधी रामाने इथे शिवलिंगाची स्थापना केली असंही सांगितलं जातं. रावणाचा वध झाल्यानंतर रामाने हनुमानाला या जागेला पवित्र नाव मिळावं म्हणून थेट काशीवरून ज्योतिर्लिंग आणायला सांगितलं आणि त्याची इथे स्थापना केली. तेव्हापासून याला रामेश्वर ज्योतिर्लिंग असं म्हटलं जातं. 12वं ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. घृष्णा आणि सुद्धा अशा 2 बहिणी होत्या, पण त्या सख्या सवतीही होत्या, पण यांना मुलं बाळा नव्हती. त्यातली घृष्णा ही भगवान शिवजींची भक्त होती, त्यामुळे तिच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी तिला पुत्र प्राप्ती दिली. मात्र सुद्धाला ही गोष्ट रुचली नाही, म्हणून तिने रागाने या मुलाला ठार मारून नदीत फेकलं. यावेळेस घृष्णा शिवजींची पूजा करत होती. आपल्या मुलाला ठार मारत आहे हे माहिती असूनही तिने पूजा थांबवली नाही, कारण ज्याने मला हा पुत्र दिला तोच त्याचं रक्षण करेल असं ती म्हणाली आणि भगवान शंकरांनी त्या मुलाला पुन्हा जिवंत केलं. यावेळेस तिने शंकरांना ज्योतीच्या रूपात इथेच राहा असं सांगितलं आणि तेव्हा या जागेला कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग असं नाव पडलं. तर ही होती 12 ज्योतिर्लिंगांची महिमा. आता तुम्हीच सांगा की एवढं ऐकल्यानंतर कुणाला इथे जाऊ वाटणार नाही? एक गोष्ट मला मनापासून वाटते की बरेच जण इकडे ट्रेंड म्हणून जात असतील तरी येताना एक शिवभक्त म्हणूनच बाहेर येतात, कारण हा शिवजींचा मोह आहे जो टाळता येणारच नाही. म्हणून तुम्ही सुद्धा नक्की यांचं दर्शन करा. तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन केलंय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.